नमस्कार. तुमच्या वैयक्तिक बंधन स्वयंयोग अंतर्बाह्य टीएम रिपोर्टच्या या सखोल मार्गदर्शनात तुमचं मनापासून स्वागत आहे. हा रिपोर्ट म्हणजे केवळ कागदांचा गठ्ठा नाही, तर तो तुमच्या आत्मशोधाच्या प्रवासातला एक अतिशय महत्त्वाचा नकाशा आहे. चला, आपण एकत्र मिळून या नकाशातील प्रत्येक खूण समजून घेऊया. बघा, लग्नाची तयारी म्हणजे फक्त बाहेरची धावपळ नाही. खरी तयारी तर स्वतःला आतून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची असते. आणि हा रिपोर्ट या प्रवासात तुमचा एक विश्वासू मित्र ठरणार आहे, जो तुम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल एक नवी, स्पष्ट दृष्टी देईल. पण पुढे जाण्यापूर्वी आपण IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे मनापासून आभार मानूया, कारण त्यांच्यामुळेच स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचं हे इतकं प्रभावी साधन आज आपल्या हातात आहे. तर आजच्या या पहिल्या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण आपल्या रिपोर्टची पहिली 4 पण अत्यंत महत्त्वाची पानं समजून घेणार आहोत. तुमचा पर्सनल डॅशबोर्ड कसा वाचायचा, अंतर्बाह्य या शब्दाचा नेमका अर्थ काय, तुमच्या आत दडलेले 4 मुख्य ऊर्जा प्रकार कोणते आहेत आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा पाया कसा बनलाय, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपला प्रवास सुरू होतोय तुमच्या वैयक्तिक डॅशबोर्डपासून. याला तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा कंट्रोल पॅनल समजू शकता. एकाच नजरेत तुमची संपूर्ण ओळख. हा डॅशबोर्ड म्हणजे तुमच्या आतल्या जगाचा आणि तुमच्या बाहेरच्या वागण्याचा एक सुंदर संगम आहे. इथे दिसणारे 4 गेजेस आणि तो डायमंड प्लॉट हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत, आणि हे सगळे मिळून तुमचं एक पूर्ण चित्र तयार करतात. आता जरा या 4 गेजेसकडे नीट बघा. यातला जो लाल बिंदू आहे तो म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचा स्वभाव. आणि निळा बिंदू तो दाखवतो की तुमचा आदर्श जोडीदार कसा असावा अशी तुमची अपेक्षा आहे. ही तुलना नात्यातल्या अपेक्षा आणि वास्तव्यातला समतोल साधायला खूप मदत करते. आणि आता या डायमंड प्लॉटवर एक नजर टाका. तुमचे स्कोअर ज्या कोपऱ्यांकडे जास्त झुकलेले दिसतात ना, ते आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात प्रभावी पैलू. असं समजा की ह्या तुमच्या सुपर पॉवर्स आहेत, ज्या तुमच्या प्रत्येक कृतीला आणि निर्णयाला दिशा देतात. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अंतर्बाह्य या नावाचा अर्थ काय? या रिपोर्टच्या नावामागे एक खूप खोल संकल्पना आहे, आणि तीच या रिपोर्टला इतकं खास बनवते. अंतर हा शब्द तुमच्या आतल्या जगाबद्दल सांगतो. म्हणजे तुमची मूल्य काय आहेत, तुमचा कशावर विश्वास आहे, तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते, हे सगळं. रिपोर्टमध्ये याला 7 ड्रायव्हर्स असं म्हटलंय. आणि हो, जरी तिथे वर्कप्लेस शब्द असला तर या प्रेरणा फक्त कामाच्या ठिकाणीच नाही, तर तुमच्या खाजगी आयुष्यात आणि नात्यांमध्येही तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि बाह्य म्हणजे तुमचं बाहेरचं जग. तुम्ही कसे वागता, कसं बोलता, इतरांशी कसं जुळवून घेता, हे सगळं तुमच्या डिस्क बिहेवियरल मॉडेलमधून समजतं. आणि इथेच या फ्रेमवर्कची खरी जादू आहे. हा रिपोर्ट फक्त तुम्ही गोष्टी कशा करता हे नाही सांगत, तर तुम्ही त्या का करता याच्या मुळाशी जातो. म्हणजे बघा, तुम्ही गाडी कशी चालवताय हे महत्त्वाचं आहेच, पण तुम्ही कुठे आणि का चालला आहात हे समजणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? हेच तुमच्या व्यक्तिमत्वाला एक संपूर्ण ओळख देतं. चला, आता त्या 4 मुख्य ऊर्जा प्रकारांबद्दल बोलूया, ज्यांना आपण आर्केटाइप्स म्हणतो. आपल्या प्रत्येकामध्ये ह्या 4ही ऊर्जा असतात, फक्त त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं. पहिला आहे अथॉरिटी पायनियर. हे असे लोक असतात जे नेतृत्व करतात, नेहमी नवीन वाटा चोखाळतात आणि धाडसी निर्णय घेतात. जरा विचार करा, हा गुण तुमच्यात आहे का? दुसरा आहे कंपॅशनेट विजनरी. हे इतरांना प्रेरणा देतात, त्यांच्या मनात खूप सहानुभूती असते आणि काहीतरी नवीन, चांगलं घडून आणण्याची त्यांची इच्छा असते. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायला तुम्हाला आवडतं का? तिसरा आहे कस्टोडियन ऑफ ग्रेसफुल सिस्टम्स. हे ते लोक आहेत जे वादळातही शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवतात. ते नात्यांमध्ये सुसंवाद आणि स्थिरता जपतात, जणू कुटुंबाचा एक भक्कम आधारस्तंभ. आणि चौथा आहे अनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटी. हे लोक प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जातात, बारकाईने विचार करतात आणि प्रत्येक गोष्टीत एक सुंदर, शिस्तबद्ध रचना शोधण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, तर हे 4 आर्केटाइप्स बनतात कसे? ते बनतात 2 मूलभूत मॉडेल्समधून. आपण त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स किंवा घटक म्हणू शकतो. चला ते पाहूया. ही पहिली टेबल आहे तुमच्या बाह्य जगाची, म्हणजे तुमच्या वागण्या बोलण्याची. हे डिस्क मॉडेल आहे. एक क्षण थांबा आणि यातील शैली वाचा. तुमचे संवाद साधण्याची नैसर्गिक पद्धत यातल्या कोणत्या प्रकाराशी जास्त जुळते असं वाटतं? आणि ही दुसरी टेबल ही आहे तुमच्या अंतर्जगाची ओळख, म्हणजे तुमच्या आतल्या प्रेरणांची. तुमच्यासाठी आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं आहे
सौंदर्य, आर्थिक स्थिरता, स्वातंत्र्य की इतरांची सेवा? तुमचे सगळे मोठे निर्णय ह्याच मूल्यांवर अवलंबून असतात. आता एक क्षण थांबा आणि विचार करा. या दोन्ही टेबल्समधले घटक तुमच्या रोजच्या आयुष्यात, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या नात्यांमध्ये कसे दिसतात? हाच तुमचा आत्मशोधाचा खरा गाभा आहे. तर भाग 1 मध्ये आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया समजून घेतला. पण ही तर फक्त सुरुवात आहे. या पायावर तुमची इमारत नेमकी कशी उभी आहे हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे, नाही का? दुसऱ्या भागात आपण आणखी खोलात जाणार आहोत. तुमचे कोणते आर्केटाइप्स सर्वात प्रबळ आहेत, तुमची नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती आहेत, तुमचा आयुष्याकडे आणि कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला तिथे मिळतील. मग व्यक्तिमत्वाची ही सगळी कोडी जुळवून तुमचं एक पूर्ण आणि स्पष्ट चित्र कसं दिसतं हे बघायला तयार आहात का? आत्मशोधाच्या या प्रवासातील पुढच्या रोमांचक टप्प्यासाठी भाग 2 नक्की बघा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. बंधन अंतर्बाह्य TMT रिपोर्ट समजून घेण्याच्या आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला, आज आपण तुमच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही रंजक पैलू उलगडून पाहूया. तर मग आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? आपण रिपोर्टच्या पान क्रमांक 5 ते 9 पर्यंत जाणार आहोत. सुरुवात व्हिज्युअल डॅशबोर्डने करू, मग व्यक्तिमत्वाचे पैलू आणि नातेसंबंधातील ब्लूप्रिंट समजून घेऊ आणि शेवटी पुढची पायरी काय असेल तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया पान नंबर 5 पासून. हे पान म्हणजे तुमच्या रिपोर्टचं एक प्रकारचं कमांड सेंटर आहे, जिथे तुमच्या व्यक्तिमत्वाची सगळी महत्त्वाची माहिती एकाच नजरेत आपल्याला दिसते. डावीकडे बघा, इथे एक DISC डायमंड आहे. तो तुमच्या वागणुकीचे 3 स्तर दाखवतो. तुमचा मूळ नैसर्गिक स्वभाव, दुसरा म्हणजे तुम्ही परिस्थितीनुसार स्वतःमध्ये केलेला बदल म्हणजे तुमचा अडॅप्टेड स्वभाव, आणि तिसरा म्हणजे लोकांना दिसणारा तुमचा सार्वजनिक स्वभाव. आणि उजवीकडचा बार चार्ट तो याच गुणांना आकड्यांमध्ये दाखवतो. याच पानावर तुम्हाला आणखी 2 महत्त्वाचे चार्ट्स दिसतील. पहिला बार चार्ट तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रेरणा देणारे 7 घटक दाखवतो, आणि दुसरा जो पाय चार्ट आहे तो तुमच्या व्यक्तिमत्वातील 4 मुख्य आर्केटाइप्सचं संतुलन दाखवतो. त्यातला जो सर्वात मोठा भाग आहे ना, तो तुमचा मुख्य आर्केटाइप आहे. आणि खरं सांगायचं तर IKSC नॉलेज ब्रिजने जे केलंय ते खूपच कौतुकास्पद आहे. डिस्क आणि 7 वर्कप्लेस ड्रायव्हर्स ही 2 वेगळी मानसशास्त्रीय मॉडेल्स त्यांनी एकाच प्रभावी व्हिज्युअलमध्ये एकत्र आणली आहेत. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय, जरा लक्ष द्या. या रिपोर्टमध्ये 2 प्रकारचे फॉन्ट वापरले आहेत. जो एरियल फॉन्ट आहे तो फक्त संकल्पना समजावून सांगण्यासाठी आहे, पण जिथे जिथे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन फॉन्ट दिसेल तो तुमचा स्वतःचा, खास तुमच्यासाठी तयार केलेला वैयक्तिक डेटा आहे. म्हणून स्वतःबद्दलचं विश्लेषण समजून घेण्यासाठी टाइम्स न्यू रोमन फॉन्ट कुठे आहे ते शोधा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पान नंबर 6 वर. इथे आता गोष्टी अजून वैयक्तिक होतात. तुमचा डेटा आता तुमच्या स्वतःच्या कहाणीमध्ये बदलू लागतो. इथे तुमच्या व्यक्तिमत्वाचे बारकावे अधिक स्पष्ट होतात. सामान्य वैशिष्ट्ये या भागात जे 7 मुद्दे दिले आहेत ते खूप काळजीपूर्वक वाचा. हे सगळे टाइम्स न्यू रोमनमध्ये आहेत, म्हणजे हे 100% फक्त आणि फक्त तुमच्याबद्दल आहेत. हे मुद्दे तुम्हाला हे समजायला मदत करतील की तुमची आतली मूल्य आणि बाहेरची वागणूक मिळून तुम्ही ठराविक परिस्थितीत स्वाभाविकपणे का आणि कसे वागता. याच पानावर पुढे 2 रकाने दिसतील: जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कौटुंबिक कामाच्या विभागणीची दिशा. हे दोन्ही रकाने तुमच्या आयुष्यातील ध्येय आणि घरातील जबाबदाऱ्या वाटून घेण्याबद्दलची तुमची नैसर्गिक वृत्ती दाखवतात. आपल्या जोडीदारासोबत संवाद सुरू करण्यासाठी हे मुद्दे खूपच उपयोगी ठरू शकतात. आता आपण वळूया पान नंबर 7 कडे. माझ्या मते नातेसंबंधांमधली गुंतागुंत समजून घेण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि व्यावहारिक विभागांपैकी एक आहे. ही तुमच्या भागीदारीची, तुमच्या पार्टनरशिपची जणू ब्लूप्रिंटच आहे. इथे विवाहपूर्व सुसंगतता आणि नातेसंबंध असे 2 रकाने आहेत. बघा, हे पूर्णपणे टाइम्स न्यू रोमनमध्ये आहेत. याचा अर्थ हे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील गुण, तुमच्या अपेक्षा आणि रोजच्या नात्यातील तुमच्या शैलीबद्दल थेट माहिती देतात. आणि इथे पुन्हा एकदा डॉक्टर अतुल बी पाटील यांचं विशेष कौतुक करायलाच हवं, कारण त्यांनी इतक्या क्लिष्ट मानसशास्त्रीय डेटाला रोजच्या आयुष्यातल्या नातेसंबंधांसाठी अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक मार्गदर्शनात बदललं आहे. हे खरंच खूप मोलाचं आहे. चला आता पान नंबर 8 बघूया. हे पान म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आर्केटाइप मिश्रणाचा एक सारांश आहे. एक बर्ड्स आय व्ह्यू म्हणू शकतो आपण याला. हा बार चार्ट समजायला अगदी सोपा आहे. यात तुमचे 4ही मुख्य आर्केटाइप्स AP, CV, CGS आणि ASB यांचे गुण दाखवले आहेत. ज्या आर्केटाइप्सचा बार सर्वात उंच आहे ती तुमची प्रमुख ऊर्जा आहे, तुमची ताकद आहे.
आणि जो सर्वात छोटा आहे ती ऊर्जा तुम्ही कमी व्यक्त करता. आता त्या चार्टच्या खाली एक बॉक्स आहे, एकूण व्यक्तिमत्वाचा आढावा. त्यातली 3 वाक्य अगदी हळुवारपणे वाचा. हा तुमच्या संपूर्ण प्रोफाईलचा गाभा आहे. त्यावर थोडा वेळ थांबा, विचार करा आणि ते अनुभवा. आणि आता आपण आलो आहोत रिपोर्टमधल्या सर्वात वेगळ्या आणि आकर्षक दिसणाऱ्या पानावर, पान नंबर 9. याचं नाव आहे एकात्मिक वर्तणूक चौकोन. हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं एक समग्र दर्शन घडवतं. या चौकोनाच्या आत जो रंगीत आकार दिसतोय ना, तो म्हणजे तुम्ही आहात. तो तुमच्या व्यक्तिमत्वाची कहाणी एकाच नजरेत सांगतो. हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक व्हिज्युअल नकाशाच आहे. त्याचा आकार, त्याची दिशा, सगळं काही तुमच्याबद्दल सांगतं. तर मग या आकाराचा अर्थ कसा लावायचा? सोपा आहे. जर तुमचा आकार उजवीकडे म्हणजे AP च्या दिशेने पसरला असेल तर तुमच्यात नेतृत्व करण्याची ऊर्जा जास्त आहे. खालच्या दिशेला CV कडे असेल तर तुम्ही लोकांना जोडणारी प्रेरणादायी व्यक्ती आहात. डावीकडे CGS कडे असेल तर तुम्हाला सुसंवाद आणि व्यवस्थितपणा आवडतो. आणि वरच्या दिशेला ASB कडे असेल तर तुमची विश्लेषणात्मक बाजू मजबूत आहे. आणि तो आकार कडेच्या जितका जवळ तितकी ती ऊर्जा अधिक प्रभावी. तर अशा प्रकारे आपण या दुसऱ्या भागात पान नंबर 5 ते 9 पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. पण स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास इथेच थांबत नाही. या दुसऱ्या भागात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मग पुढच्या टप्प्यासाठी तयार आहात ना? कारण तिसरा भाग खूपच जास्त व्यावहारिक असणार आहे. त्यात आपण आपल्या जोडीदाराच्या बेंचमार्कशी तुलना करणार आहोत. आणि सगळ्यात भारी म्हणजे खास तुमच्या नात्यासाठी तयार केलेले 40 संभाषण प्रवर्तक पाहणार आहोत. त्यामुळे तो भाग अजिबात चुकवू नका. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. अंतर्बाह्य अस्योड रिपोर्ट समजून घेण्याच्या आपल्या या प्रवासातल्या अंतिम आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण एकत्र इथपर्यंत आलो आहोत याचा मला खूप आनंद आहे. पण पुढे जाण्याआधी IKSC नॉलेज ब्रिज आणि विशेषतः डॉक्टर अतुल बी पाटील यांचे मनापासून आभार मानायला हवेत. त्यांनी हे जे बंधन स्वयंयोग साधन तयार केलंय ना, ते नात्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतं. हा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे माहिती समजून घेणं आणि ती प्रत्यक्ष नात्यात कशी वापरायची या दोन्हींना जोडणारा एक महत्त्वाचा पूलच आहे. चला तर मग यातलं प्रत्येक पान नीट समजून घेऊया. पुढच्या काही मिनिटांत आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण पान 10 पासून सुरुवात करू, मग संवादाच्या कलेबद्दल बोलू, संपूर्ण रिपोर्टमधून स्वतःबद्दल काय चित्र उभं राहतं ते पाहू आणि एका नव्या सुरुवातीच्या विचाराने याचा शेवट करू. तर आपला पहिला विषय आहे पान क्रमांक 10, जिथे आपल्या प्रोफाईलची तुलना आपल्या जोडीदाराच्या बेंचमार्कशी केली आहे. तर या पानाचा उद्देश अगदी सरळ आहे. आपल्या नैसर्गिक स्वभावात आणि नात्याला नक्की काय हवंय, यात कुठे ताळमेळ बसतोय आणि कुठे आपल्याला थोडं बोलायला हवंय हे शोधून काढणं. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काही आपलं मूल्यमापन नाहीये. ही फक्त एकमेकांना अधिक चांगलं समजून घेण्याची एक संधी आहे. इथे आपल्याला 3 प्रकारचे अंतर किंवा गॅप्स दिसतील. पहिलं आहे सुसंवाद, म्हणजे जिथे अंतर अगदीच कमी आहे. याचा अर्थ नात्याला जे हवंय ते नैसर्गिकरित्याच आपल्या वागण्यात आहे. ही एक खूप मोठी ताकद आहे. हे असंच पुढे चालू ठेवा. दुसरा आहे विकासाची क्षेत्रे. इथे आपल्याला थोडा मध्यम अंतर दिसेल. याचा अर्थ बोलण्याच्या पद्धतीत किंवा आपल्या प्राधान्यक्रमात छोटे छोटे बदल करून आपण नात्यात आणखी चांगला ताळमेळ साधू शकतो. याकडे एक सकारात्मक संधी म्हणून पाहायला हवं. आणि तिसरं जोखमीची क्षेत्रे. जिथे अंतर मोठं आहे तिथे भविष्यात मतभेद होण्याची शक्यता असू शकते. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. उलट हे मुद्दे आपल्याला आधीच सांगतात की कोणत्या विषयांवर मोकळेपणाने बोलून आणि काही नियम ठरवून पुढे जायला हवं. आणि या चर्चेसाठी रिपोर्टमध्ये काही सोपे पण खूप प्रभावी नियम दिले आहेत. पहिला, समोरच्या व्यक्तीचा हेतू चांगला आहे असं गृहीत धरा. दुसरा, समोरच्यावर निदान करण्याऐवजी आपल्याला काय वाटलं ते सांगा. म्हणजे तुमचं लक्षच नसतं असं म्हणण्याऐवजी मला असं वाटलं की माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं गेलं नाही असं म्हणा. तिसरा, आधी पूर्ण ऐकून घ्या मगच बोला. आणि चौथा, एकदम मोठे बदल करण्याऐवजी आठवड्यातून फक्त एक लहानशी सवय बदलून बघा. आता आपण या बार चार्टकडे बघूया. प्रत्येक प्रकारासाठी एक लाल बार दिसेल जो स्वतःसाठी आहे आणि एक निळा बार जो जोडीदारासाठी आहे. या दोन्हींच्या उंचीतला फरक पाहायचा आहे. जितका फरक कमी तितका तुमचा ताळमेळ अधिक नैसर्गिक आहे. आणि हा जो डायमंड प्लॉट आहे ना, तो हेच चित्र आणखी सोपं करून दाखवतो. जिथे दोन्ही आकार एकमेकांवर आलेत तिथे नैसर्गिकरित्या सुसंगतता आहे आणि जिथे ते वेगळे होत आहेत तिथे आपल्याला विकासात्मक संवादासाठी संधी आहे.
खरंच डॉक्टर अतुल पाटील यांनी ही तुलनात्मक चौकट किती सोपी आणि सहानुभूतीपूर्ण बनवली आहे. ठीक आहे, तर पान 10 वरून आपल्याला माहिती मिळाली, पण आता या माहितीच्या आधारावर पान 11च्या मदतीने संवाद कसा सुरू करायचा ते पाहूया. सगळ्यात मोठा प्रश्न हाच असतो की ठीक आहे, माहिती तर मिळाली, पण यावर बोलायला सुरुवात कशी करायची? आणि याच प्रश्नाचं नेमकं उत्तर आपल्याला पान 11वर मिळतं. आता हे प्रश्न वापरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवूया, बरं का? ही काही कुणाची परीक्षा किंवा चौकशी नाहीये. हे फक्त एक दिशा देणारं साधन आहे. सुरुवातीला जे 2-3 प्रश्न आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचे वाटतायत, फक्त तेच निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्सुकतेनं मोकळ्या मनानं बोला. आपलं ध्येय इथे अचूक उत्तरं शोधणं नाहीये, तर एकमेकांना आणखी जवळवून आणखी खोलवर समजून घेणं आहे. उदाहरण म्हणून बघूया. अधिकार प्रणेता हा प्रकार नेतृत्व आणि स्वातंत्र्याशी संबंधित आहे. त्यासाठी एक प्रश्न दिला आहे, आपण स्पर्धेशिवाय समानता कशी साधू शकतो? हा प्रश्न नात्यात अधिकार आणि जबाबदारी कशी वाटून घ्यायची यावर एक छान चर्चा सुरू करू शकतो. त्यानंतर करुणामय दूरदर्शी, ज्यांना भावनिक जवळीक खूप महत्वाची वाटते, त्यांच्यासाठी प्रश्न आहे, आपल्यातील बंध दृढ ठेवण्यासाठी कोणता मासिक विधी आपण ठरवू शकतो? हा प्रश्न आपल्याला जाणीवपूर्वक एकमेकांसाठी वेळ काढायला आणि नात्यातील भावनिक गुंतवणूक जपायला मदत करतो. पुढे आहे सुव्यवस्थेचे संरक्षक, ज्यांना दैनंदिन आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आणि रचना आवडते. त्यांच्यासाठी प्रश्न आहे, आपल्या आयुष्यातले कोणते नित्यक्रम आपण आधारस्तंभ म्हणून जपले पाहिजेत? यातून रोजच्या जगण्यात नियम आणि सहजता यांच्यात संतुलन कसं साधायचं यावर बोलता येतं. आणि शेवटी संरचित सौंदर्याचे विश्लेषक, जे तपशील आणि नियोजनावर भर देतात. त्यांच्यासाठी प्रश्न आहे, आपण एकमेकांना दोष न देता चुका कशा सुधारू शकतो? हा प्रश्न एक टीम म्हणून एकत्र येऊन समस्या सोडवण्याबद्दल आणि लहानसहान गोष्टींचं व्यवस्थापन करण्याबद्दल संवाद सुरू करतो. चला आता या माहितीच्या प्रवासाचा समारोप करूया आणि बंधन स्वयंयोग साधनाच्या संपूर्ण चित्रावर एकदा नजर टाकूया. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी आता आपल्याकडे स्वतःचे एक त्रिमितीय, परिपूर्ण चित्र आहे. आपली आंतरिक प्रेरणा काय आहे, आपलं बाह्य वर्तन कसं आहे आणि या दोन्हींना जोडणारी आपली एकत्रित ओळख नक्की काय आहे. आणि हेच आत्मज्ञान लग्नासारख्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावर स्पष्टता, आत्मविश्वास आणि खोल आत्मजागरूकतेने पाऊल ठेवण्याचा एक भक्कम पाया तयार करतं. म्हणूनच या विश्लेषणाचा शेवट हा खरं तर एका नवीन आणि अधिक सजग प्रवासाची एक सुंदर सुरुवात आहे. अंतर्बाह्य रिपोर्टचं घोषवाक्य हेच सांगतं, आपण आतून आणि बाहेरून कोण आहात त्यातील शक्ती शोधा. या प्रवासात आमच्यासोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, ज्यांनी भारताचे हे सर्वात व्यापक विवाहपूर्व मानसशास्त्रीय साधन तयार केलं आहे. अधिक माहितीसाठी www.ikscbandhan.in या वेबसाईटला नक्की भेट द्या.